नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर उर्मिला योगेश गीते, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळाली कॅम्प, वाणिज्य विभाग. आजचं जे सेशन आहे ते TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विषयाचं जे नाव आहे ते कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड, चॅप्टर सेकंड, अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स. मागच्या लेक्चरला आपण काय काय शिकलो किंवा कोणता स्टडी केला आपण, त्यामध्ये ओव्हरहेड्स म्हणजे काय, त्याचं मिनिंग, त्याचे डेफिनेशन्स, वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आपण बघितले. त्याच्यामध्ये फंक्शन वाईज होतं, एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन, नॉर्मॅलिटी वाईज अँड कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन आपण बघितलं. त्यानंतर इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. 2019 पॅटर्नमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी TY BComला ॲडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कॉस्टिंग बोर्डाने त्यांच्या सिलेबसमध्ये हा एक नवीन पॉईंट इंट्रोड्यूस केला आहे. त्याच्यामध्ये जसं आपण अकाउंटिंग बोर्डामध्ये कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण बघितलेले आहेत, भरपूर अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, पण आपल्या आत्ताच्या सिलेबसमध्ये म्हणजेच सेमिस्टर 5ला आपल्याला इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 3, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 11 आणि कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 15 इंट्रोड्यूस केलेले आहे आपल्या सिलेबसमध्ये. त्याची पण आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर आजच्या सेशनमध्ये म्हणजेच आपण आज काय काय शिकणार आहोत किंवा कोणत्या पॉईंट्सवर आपण फोकस करणार आहोत ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टू सॉल्व द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि सायमल्टेनियसली डिस्ट्रीब्युशन सॉल्व करायचे आहेत. पण बेसिक आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कसं सॉल्व करणार आहोत, त्याचं बेसिस ऑफ अपॉर्चमेंट कसं असणार आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट रेशो म्हणजे रेशोचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार आहोत ते पण आज बघणार आहोत. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड टू सर्व्हिस डिपार्टमेंट, हे पण आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हा छोटासा सिंपल प्रॉब्लेम आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये. शुभम लिमिटेड चंद्रनगर हॅज 2 प्रोडक्शन कॉस्ट सेंटर A and B अँड 2 सर्व्हिस सेंटर्स X and Y. म्हणजेच काय की शुभम लिमिटेड कंपनीमध्ये 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत, ते A आणि B, आणि 2 सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स किंवा डिपार्टमेंट्स आहेत, ते आहेत X आणि Y. द फॉलोइंग इज द समरी ऑफ ओव्हरहेड कॉस्ट ऑफ द मंथ ऑफ मार्च 2021. जी समरी दिलेली आहे ती त्या कंपनीची जी आहे ती इयर एंडिंग आहे मार्च 2021. यामध्ये 6 to 7 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे सॅलरी टू वर्क्स मॅनेजर 6,000, लाईट अँड पॉवर 36,000, रिपेअर्स टू प्लांट 10,000, रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंग 8,000, मील्स टू वर्किंग स्टाफ 12,000, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 25,000, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 15,000. ही जी अमाऊंट तुम्हाला दिसते ही 6,000, 36,000, 10,000 ह्या सगळ्या अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. आणि याला कोणता बेस आपण यूज करणार आहोत ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही प्रॉब्लेममध्येच ऑलरेडी दिलेली असते आपल्याला. त्यामध्ये पर्टिक्युलर्स आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट A आणि B, सर्व्हिस डिपार्टमेंट X आणि Y. याच्यामध्ये हा जो नंबर ऑफ वर्कर्स, एरिया स्क्वेअर मीटर, व्हॅल्यू ऑफ प्लांट मशिनरी, डायरेक्ट वेजेस, हॉर्स पॉवर, हे सगळे बेसिस आहेत. हे बेस कोणता बेस आपण कोणत्या आयटमसाठी यूज करणार आहोत याचा फॉर्मॅट ऑलरेडी आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. तर ह्या फॉर्मॅटचा बेस आपल्याला धरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या 2 फिगर्स आहेत, सर्व्हिस डिपार्टमेंटच्या 2 फिगर्स आहेत. नंबर ऑफ वर्कर्स दिलेत प्रोडक्शन डिपार्टमेंट फॉर A डिपार्टमेंट 12, B फॉर 18, X डिपार्टमेंट 3 अँड Y डिपार्टमेंट 3. हे सगळे नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. आपल्याला याचा बेस कुठे वापरायचं आहे हे मी आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगते. त्याच्यानंतर एरिया स्क्वेअर मीटर आहे 1,000, 2,500, 500. व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी 45,000, 90,000, 45,000, 45,000. डायरेक्ट वेजेस आहे 5,000, 6,000, 2,000, 2,000. हॉर्स पॉवर आहे 5, 4 आणि 3. and you are required to distribute the overhead cost to the production and service department on the most equitable basis. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा मागच्या स्लाईडमध्ये पण आपण बघितलेला हा प्रॉब्लेम इथून स्टार्ट होतो, तो हा प्रॉब्लेम यू आर रिक्वायर्ड टू पर्यंत संपतो. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट दिलेत, 2 सर्व्हिस डिपार्टमेंट दिलेत, हे क्लिअर झालं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं कॅल्क्युलेट करताना हा जो तुमच्यापुढे स्लाईड दिसते हा फॉर्मॅट आहे.
इन द बुक्स ऑफ शुभम लिमिटेड चंद्रनगर, म्हणजे हा जो कंपनीचं जे नाव आहे ते ॲज इट इज येतं. स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट टू प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. कंपनीचं जे काही नाव आहे ते कोणत्या इयरसाठी करतो आहे आपण, त्या इयर एंडिंग इथे मेन्शन करायचं आहे. अँड स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट टू प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. ज्या कॉस्ट आपल्याला ओव्हरहेडच्या दिलेल्या आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंटला कसं करतो आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण स्टेटमेंट आपण इथे दाखवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्मॅट जो दिसतो आहे तुम्हाला, हा पर्टिक्युलर्स सेकंड कॉलम इज बेसिस ऑफ अपॉर्चमेंट, थर्ड कॉलम इज रेशो, फोर्थ कॉलम इज टोटल. हे फर्स्ट 4 कॉलम हे फिक्स्ड असतात. म्हणजे पर्टिक्युलर कॉलम असतो, बेसिस ऑफ अपॉर्चमेंट, रेशो आणि टोटल हे 4 कॉलम सगळ्या प्रॉब्लेम्सला फिक्स असतात. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट, आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 डिपार्टमेंट दिलेत, ए आणि बी. कधी कधी प्रोडक्शन डिपार्टमेंट हे 3 पण असतात. सर्व्हिस डिपार्टमेंट इथे 2 दिलेले आहेत, कधी कधी 3 पण असतात. जसं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तसं आपण हा फॉर्मॅट ड्रॉ करतो. आता इथे आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट जर 2 दिलेत तर आपण ए आणि बी हे 2 कॉलम्स केलेत. इथे जर 3 असते तर आपण इथे 3 मेन्शन केले असते. सर्व्हिस डिपार्टमेंट इथे 2 दिलेत, आपण इथे एक्स आणि वाय हे दोन्ही कॉलम्स आपण इथे घेतलेले आहेत. हा जो फॉर्मॅट आहे हा इम्पॉर्टंट आहे आणि हा फिक्स असतो. जे फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्सचा फिक्स आहे, बेसिस ऑफ अपॉर्चमेंटचा हा फिक्स आहे, रेशोचा थर्ड कॉलम हा फिक्स असतो, फोर्थ कॉलम टोटलचा फिक्स असतो आणि त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट स्टार्ट होतो आणि त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट. मग प्रोडक्शन डिपार्टमेंट किती आहेत, 1 2 3 असतील, 4 असतील. सर्व्हिस डिपार्टमेंट 1 2 3 4 असतील. जसं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तसं आपण इथे मेन्शन करतो. इथे सगळ्यात पहिले जो पहिला पॉईंट घेतलेला आहे सॅलरी टू वर्क्स मॅनेजर. आता याला बेस काय घेतो आपण, बेस कोणता घेतो इथे, नंबर ऑफ वर्कर्स, जो इथे आपण बेसिसमध्ये घेतलेला आहे. त्याचा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हा नेक्स्ट स्लाईडमध्ये कॅल्क्युलेशन केलेला आहे. वर्किंग नोट नंबर फर्स्ट, हा वर्किंग नोट जी आहे प्रत्येक आयटमसाठी ही वेगवेगळी वर्किंग नोट करावी लागते, कारण प्रत्येकाचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. रेशो काढल्यानंतर त्याची फिगर कॅल्क्युलेट करायची असते आणि ती कशा पद्धतीने करायची ती या स्लाईडमध्ये तुम्हाला इथे दिसते. कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी टू वर्क्स मॅनेजर, याला बेस आपण कोणता घेतलेला आहे, नंबर ऑफ वर्कर्स, जो आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. हा कॅल्क्युलेशन सॅलरी टू वर्क्सचं मॅनेजर करत असताना याला बेस नंबर ऑफ वर्कर्स घेतलेला आहे. मग ए बी हे 2 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, एक्स आणि वाय हे 2 सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. तुम्हाला इथे मागच्या स्लाईडला इथे आपल्याला इथे दिसेल, हे बघा नंबर ऑफ वर्कर्स जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. 12 18 3 3 हे ॲज इट इज आपण इथे या स्लाईडमध्ये घेतलेत. इथे 12 18 3 3. आता याचा रेशो कॅल्क्युलेट केला आहे. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 6 जा 18 आणि 3 4 जा 12. हा रेशो आपण कॅल्क्युलेट केला आहे. आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युशनची ही पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 6000. मग आता हा रेशो कॅल्क्युलेट करत असताना रेशो कॅल्क्युलेट केला आपण 4:6:1:1. हा झाला रेशो कोणाचा, सॅलरी टू वर्क्स मॅनेजरचा. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 6000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज. मग आपण इथे काय केलं आहे, सगळ्यांची टोटल घेतली. जो रेशो काढलेला आहे 4:6:1:1 त्याची टोटल म्हणजेच किती झाली आहे ती 12. मग खाली आपल्याला दिसतं इथे 6000 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू त्याचा आन्सर आला आहे 500. हा एकाची व्हॅल्यू आली आहे. मग आपला रेशो किती आहे 4:6:1:1, जो इथे तुम्हाला इथे दिसतो आहे. मग हे 500 आपण एकाची अमाऊंट काढलेली आहे. 500 × 4 इज इक्वल टू 2000, 500 × 6 इज इक्वल टू 3000, 500 × 1 इज इक्वल टू 500 अँड 500 × 1 इज इक्वल टू 500. हे कॅल्क्युलेशन झालं आणि ह्या रेशोप्रमाणे आपण जी ही अमाऊंट आहे 2000, 3000, 500 आणि 500 ही जी फायनल अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती आपण इथे मेन्शन केलेली आहे. फर्स्ट पॉईंट इज सॅलरी टू वर्क मॅनेजर, त्याला बेस घेतलेला आहे नंबर ऑफ वर्कर्स आणि त्याचा रेशो आपण इथे मेन्शन केला आहे 4:6:1:1. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट इथे तुम्हाला दिसते 6000 आणि आपण आत्ता रेशोप्रमाणे कॅल्क्युलेट केलेली जी फिगर आहे ती 2000, 3000, 500 अँड 500. म्हणजेच आपण काय केलं आहे, सॅलरी टू वर्कर्सला बेस घेतला आहे नंबर ऑफ वर्कर्सचा, त्याचा रेशो काढला आपण
6000 जी अमाऊंट होती डिस्ट्रीब्युशनची त्या ह्या रेशोमध्ये आपण प्रत्येक प्रोडक्शन डिपार्टमेंटला आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ती डिवाइड केली आहे और ती आपण त्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. सेम आपण काय करणार आहोत, सेकंड पॉईंट जो आहे लाईट अँड पॉवर, याला बेस काय घेतला आहे आपण, सेकंड वर्किंग नोट आपण इथे बघूयात त्याची पण, लाईट अँड पॉवर त्याला बेस घेतलेला आहे हॉर्स पॉवर. हा पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 5, फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट बी 4, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स डॅश आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाय 3. आता इथे रेशो कॅल्क्युलेट करायची गरज आहे का, नाही. इथे ऑलरेडी आपण 5:4:-3 हा रेशो आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि लाईट अँड पॉवरची अमाऊंट किती आहे डिस्ट्रीब्युशनसाठी, 36,000. मग सेम आपण प्रोसेस फॉलो करणार, याला पण 36,000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज, म्हणजेच काय, जो रेशो आपण काढलेला आहे त्याची टोटल केली आहे. 5 + 4 + 3 इज इक्वल टू 12. सेम आपण प्रोसेस फॉलो करणार आहे. 36,000 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 3000. हा एकाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. 3000 × 5 इज इक्वल टू 15,000. 3000 × 4 इज इक्वल टू 12,000. 3000 डॅश 3000 × 3 इज इक्वल टू 9,000. ही जी फिगर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 15,000, 12,000, 9,000 ही आपण कुठे घेऊन जाणार, परत आपल्या प्रॉब्लेममध्ये, म्हणजेच इथे. सेकंड पॉईंट आहे आपला लाईट अँड पॉवर, त्याला बेस आपण घेतलेला आहे हॉर्स पॉवर. रेशोच्या कॉलममध्ये रेशो आपण इथे मेन्शन केला आहे. डिस्ट्रीब्युशनची जी अमाऊंट आहे 36,000 ती इथे आपण इथे मेन्शन केलेली आहे. आणि ही 36,000 आपण ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केली फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि फॉर सर्व्हिस डिपार्टमेंट त्या रेशोमध्ये. मग ही जी 15,000, 12,000, 9,000 जी आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केली ती ॲज इट इज आपण ह्या डिपार्टमेंट्सला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. सेम थर्ड पॉईंट आहे रिपेअर्स टू प्लांट. याची वर्किंग नोट आपण इथे बघू. रिपेअर्स टू प्लांट याला बेस कोणता घेतला आहे आपण, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. याची अमाऊंट पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 45,000, बी 90,000, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स 45,000, वाय 45,000. याचा जर आपण रेशो कॅल्क्युलेट केला 1:2:1:1 आपण हा इथे रेशो याचा काढला. कशाचा, रिपेअर्स टू प्लांटचा. याची अमाऊंट किती आहे डिस्ट्रीब्युशनसाठी, 10,000. सेम प्रोसेस आपण परत फॉलो करणार. 10,000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज, जो रेशो काढलेला आहे त्याची टोटल केली आहे 1 + 2 + 1 + 1 म्हणजेच किती झाले 5. मग हे 10,000 डिवायडेड बाय 5 केल्यानंतर त्याची अमाऊंट आली ही 2,000. ही एका युनिटची व्हॅल्यू आहे. ती आपण परत आपण काय करणार, त्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केली 1:2:1:2. म्हणजेच काय फिगर आली आहे 2,000, 4,000, 2,000 आणि 2,000 जी ॲज इट इज आपण फिगर कॉपी करून कॅल्क्युलेट केलेली कॉपी करून आपण इथे प्रॉब्लेममध्ये मेन्शन केली. इथे दिसतंय बघा तुम्हाला रिपेअर्स टू प्लांट, त्याला बेस घेतला आहे व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. रेशोच्या कॉलममध्ये 1:2:1:1. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 10,000 आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटला आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला हे 10,000 डिस्ट्रीब्यूट केलेत रेशोमध्ये 2,000, 4,000, 2,000, 2,000. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. याला आपण कसं कॅल्क्युलेट केलं आहे वर्किंग नोटमध्ये आपण बघूयात. रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंग याला बेस काय घेतला आपण, एरिया स्क्वेअर मीटर. हे जे बेसिस दिलेले आहेत हे आपण आपल्या मनाने घेत नाही. हा फॉर्मॅटमध्ये युनिव्हर्सिटीने सिलेबस डिझाईन करताना ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. तो ॲज इट इज आपण बेस इथे घेतलेला आहे. म्हणजे रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंगला बेस काय घेणार आपण, एरिया स्क्वेअर मीटर. मग प्रोडक्शन डिपार्टमेंट ए आहे, बी आहे, एक्स आहे, वाय आहे, यांना ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये फिगर दिलेली असते. मग 1,000 आहे इथे, 2,000 आहे, 500 आहे आणि 500. आपण काय केलं, याला रेशोमध्ये कन्वर्ट केलं. रेशो कॅल्क्युलेट कसा करतो आपण, 5 हे 2 झिरो सगळ्यांचे कट केले. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 4 जा 20 आणि 5 2 जा 10. हा रेशो आपण कॅल्क्युलेट केला. म्हणजेच रेशो काय आला 2:4:1:1. आणि डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट किती आहे रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंगची 8,000. ही पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी आयटम्सच्या वेळेस दिलेली असते. याच्यानंतर सेम आपण काय करणार, परत टोटलची रेशोची टोटल करणार. 2 + 4 + 1 + 1 म्हणजेच किती आले टोटल त्याची 8.
आणि 8000 जी अमाऊंट आहे डिस्ट्रीब्युशनची डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आली आहे 1000. मग जो रेशो आहे 2:4:1:1 तो आपण काय केला, तो मल्टिप्लाय केला. 1000 इंटू 2 इज इक्वल टू 2000, 1000 इंटू 4 इज इक्वल टू 4000, 1000 इंटू 1 1000, अगेन 1000 इंटू 1 इज इक्वल टू 1000. ही जी अमाऊंट आपण डिस्ट्रीब्युशनची कॅल्क्युलेट केलेली आहे रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंगची, ती आपण इथे प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेली आहे. इथे 4th पॉईंट इथे तुम्हाला दिसतोय, रेंट ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. त्याला बेस घेतला एरिया स्क्वेअर मीटर. रेशो आपण कॅल्क्युलेट केला आहे 2:4:1:1. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 8000 आणि ही 8000 आपण काय केलं आहे, प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केली आहे ॲज पर रेशोप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे मील्स टू वर्किंग स्टाफ. याची जी वर्किंग नोट आहे ती आहे 5th पॉईंट, मील्स टू वर्किंग स्टाफ. याला बेस कोणता घेणार आहे आपण, नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्सचा रेशो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला होता फर्स्ट पॉईंटला, पण ह्या वर्किंग नोटमध्ये आपल्याला परत कॅल्क्युलेट आपण इथे केलेला दिसतो आहे 4:6:1:1. अँड मील्स टू वर्किंग स्टाफची डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 12000. 12000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज, म्हणजेच रेशोजची टोटल आली आहे 12. 12000 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1000. हे 1000 परत आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 1000 इंटू 4 इज इक्वल टू 4000, 1000 इंटू 6 इज इक्वल टू 6000, 1000 इंटू 1 इज इक्वल टू 1000 अँड 1000 इंटू 1 इज इक्वल टू 1000. म्हणजेच ह्या रेशोमध्ये आपण काय केली आहे 12000 हे डिस्ट्रीब्यूट केली आहे. हा वर्किंग नोटचा पार्ट आहे. विदाऊट वर्किंग नोट तुम्हाला कोणतीही फिगर डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येत नाही. प्रत्येक आयटम्सची आपल्याला वर्किंग नोट कॅल्क्युलेट करावी लागते आणि ती कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण ती सेम फिगर ॲज इट इज प्रॉब्लेममध्ये इथे मेन्शन करतो. इथे बघा मील्स टू वर्किंग स्टाफ, त्याला बेसिस ऑफ अपॉर्शनमध्ये आपण नंबर ऑफ वर्कर्सचा बेस घेतला. त्याचा रेशोच्या कॉलममध्ये रेशो 4:6:1:1. डिस्ट्रीब्युशन अमाऊंट आहे 12000. हे 12000 आपण प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केले ॲज पर गिवन देअर रेशो. नंतर आहे लास्ट पॉईंट, सेकंड लास्ट, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. याला आपण बेस काय घेणार आहोत, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. हा 6th पॉईंट आहे, डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. त्याला बेस आहे व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. हा पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 45000, बी 90000, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स 45000 अँड वाय 45000. याचा जर रेशो आपण कॅल्क्युलेट केला किंवा बघितला तर रेशो येतो 1:2:1:1. म्हणजेच काय, 45000चे हे 3 झिरो आपण काढून टाकले तर 45 इंटू 1 45 आणि 90, 45000 इंटू 2 इज इक्वल टू 90000. हा रेशो आला 1:2:1:1. आणि अमाऊंट काय आहे डिस्ट्रीब्युशनची कॅल्क्युलेट करण्याची, डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी इज 25000. मग आपण सेम प्रोसेस करणार. 25000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेशोज, म्हणजेच 1 + 2 + 1 + 1 इज इक्वल टू 5. 25000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5000 आले. 5000 इंटू 1 इज इक्वल टू 5000, 5000 इंटू 2 इज इक्वल टू 10000, 5000 इंटू 1 इज इक्वल टू 5000 अँड अगेन 5000 इंटू 1 इज इक्वल टू 5000. जी डिस्ट्रीब्युशनची जी अमाऊंट होती 25000 ती आपण काय केली, त्या रेशोमध्ये जो आपण रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरीचा बेस घेऊन, ती किती आली आहे 5000, 10000, 5000 आणि 5000. ही आपण काय केली, ॲज इट इज कॉपी करून हा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे त्या प्रॉब्लेममध्ये इथे मेन्शन केलेली आहे. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, बेसिसच्या कॉलममध्ये व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी, रेशोच्या कॉलममध्ये रेशो मेन्शन केला 1:2:1:1. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे 25000. हे 25000 आपण डिस्ट्रीब्यूट केले प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला, दॅट इज 5000, 10000, 5000 अँड 5000. लास्ट पॉईंट आहे याच्यामधला प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. याची पण आपण वर्किंग नोट स्लाईडमध्ये केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला हा सगळा पॉईंट व्यवस्थित, किंवा कोणते आयटम कसे आणि कसा रेशो काढायचा, डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट कशी आपण कॅल्क्युलेट करायची किंवा डिस्ट्रीब्यूट करायची, हे आपण प्रत्येक पॉईंटचा आपण डिटेलमध्ये वर्किंग नोटमध्ये बघितलं आहे. याच्यामध्ये पण काय आहे,
प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनला आपण जो बेस आहे तो घेतो आपण डायरेक्ट वेजेसचा, जो आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. डायरेक्ट वेजेसचा जो दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये बेस फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 5000, बी 6000, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स 2000, सर्व्हिस डिपार्टमेंट वाय 2000. मग आपण सेम रेशो कॅल्क्युलेट केला आहे, जसे मागच्या पॉईंट्सला किंवा जे मागचे आयटम्स आपण कॅल्क्युलेट केले सेम रेशो आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे. त्याचा रेशो आला आहे 5:6:2:2. आणि प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनची जी अमाऊंट आहे ती आहे 15,000. मग हे 15,000 आपण या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. मग सेम आपल्याला परत रेशोजची टोटल करायची आहे. 5 + 6 + 2 + 2 यांची सगळ्यांची टोटल आली आहे 15 आणि 15,000 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 1,000. मग हे 1,000 एकाची व्हॅल्यू आलेली आहे. 1,000 × 5 इज इक्वल टू 5,000. 1,000 × 6 इज इक्वल टू 6,000. 1,000 × 2 इज इक्वल टू 2,000. 1,000 इज इक्वल टू 2,000 इज इक्वल टू 2 × 2,000. ही झाली प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनची रेशोमध्ये डिवाईड केलेली ही जी फिगर आहे ती आपण ॲज इट इज प्रॉब्लेममध्ये इथे कॉपी केलेली आहे. हा जो प्रॉब्लेम इथे स्लाईडमध्ये दिसतो आहे हा जो फॉर्मॅट पण तुम्हाला दिसतो आहे हा फॉर्मॅट पण फिक्स असतो. हे आयटम्स इथे पर्टिक्युलर्सचे जे दिलेले आहेत हा प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. याच्या पुढे टोटलची जी फिगर दिसते ही सेम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बघायला मिळेल. नंबर ऑफ वर्कर्स हा बेस जो दिलेला आहे बेसिसच्या कॉलममध्ये हे पण प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतात. फक्त आपल्याला काय डिसाईड करायचं आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करताना की आयटम्स कोणता आहे आणि त्याला बेस कोणता दिलेला आहे, त्याचा रेशो कसा काढायचा हे आपण आत्तापर्यंत हे सगळे आयटम आपण बघितले की त्याचा रेशो कसा काढायचा आहे. आणि रेशो काढल्यानंतर त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट कसे डिस्ट्रीब्युशन करायची आहे प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला. जसं प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनला आपण बेस घेतला डायरेक्ट वेजेस, त्याचा रेशो कॅल्क्युलेट केला. रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर जी अमाऊंट आहे डायरेक्ट वेजेसची 15,000 ती आपण डिस्ट्रीब्यूट केली प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला. दॅट इज 15,000, 5,000, 6,000, 2,000 आणि 2,000. हे सगळे आपले जे आयटम्स होते आपण ह्या फॉर्मॅटमध्ये टाकून हा प्रॉब्लेम प्रायमरी डिस्ट्रीब्युशन थ्रू कॅल्क्युलेट केला. म्हणजेच आपण काय केलं, जे ओव्हरहेडची कॉस्ट होती ती कॉस्ट प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्युशन केली त्या रेशोमध्ये तो बेस घेऊन. त्यानंतर आपण सर्व्हिस डिपार्टमेंटची टोटल करणार एक्स वाय, प्रोडक्शन डिपार्टमेंटची टोटल करणार ए आणि बी. इथे सगळी तुम्हाला इथे दिसते. टोटलची कॉलम जी आहे टोटलच्या कॉलमची ती आहे 1,12,000. प्रोडक्शन डिपार्टमेंट एची टोटल आहे 35,000, बीची टोटल आहे 45,000, एक्स डिपार्टमेंटची टोटल आहे 11,500, वाय डिपार्टमेंटची टोटल आहे 20,500. या चारही डिपार्टमेंटची जर आपण टोटल केली मीन्स 20,500 प्लस 11,500 प्लस 45,000 प्लस 35,000 इज इक्वल टू 1,12,000 आलं पाहिजे. म्हणजे टोटलच्या ज्या कॉलमची जी फिगर आहे ती फिगर प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटशी मॅच झाली पाहिजे, तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं आपण ॲज्युम करतो. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं सोल्युशन करायचं आहे. फॉर्मॅट फिक्स आहे. पहिले 4 कॉलम्स जे आहेत पर्टिक्युलर, बेसिस, रेशो, टोटल हे फिक्स असतात आणि पुढे प्रॉब्लेममध्ये जेवढे डिपार्टमेंट्स प्रोडक्शनचे दिलेत तेवढे कॉलम आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स जेवढं असेल तेवढे कॉलम, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो विथ वर्किंग नोट. प्रत्येक पॉईंटची वर्किंग नोट, त्याचा बेस कोणता घेतला आहे, रेशो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे ती कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम 7ही आयटम्सचा विथ वर्किंग नोट सॉल्व केला आहे, त्याची टोटल केलेली आहे. यानंतर आता आपण हा झाला थेरॉटिकल पार्ट आणि आपण काय बघितलं आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा कसा सॉल्व करायचा तो आपण आता बघितला. आणि त्यानंतर आहे थोडीशी थेरीचा जो पार्ट आहे त्या थेरीमध्ये तुम्हाला काय काय असाइनमेंट थ्रू कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कलेक्शन अँड अलोकेशन ऑफ ओव्हरहेड. म्हणजे जे ओव्हरहेड्सचे जे एक्सपेन्सेस आहे किंवा त्याची जी कॉस्ट आहे ते कलेक्ट करणं, त्याला छोट्या छोट्या याच्यामध्ये अलॉट करणे किंवा डिपार्टमेंट वाईज अलॉटमेंट करणं.
त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे सेकंड, अपॉर्चमेंट, म्हणजे आपण ज्याला छोटे छोटे भाग म्हणतो. म्हणजे जी ओव्हरहेडची जी कॉस्ट आहे ती आपण काय करतो, सगळ्यात पहिले कलेक्ट करतो, मग नंतर ती अलॉटमेंट करतो डिपार्टमेंट वाईज अलॉटमेंट करताना त्याचे छोटे छोटे भाग करतो आणि ती त्या पद्धतीने अलॉटमेंट त्याची करतो. मग छोटे भाग झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला अलॉटमेंट केल्यानंतरही काही एक्सपेन्सेस किंवा जी कॉस्ट आहे ती जी शिल्लक राहते ती परत आपण रिअपॉर्चमेंट म्हणजे परत अलॉटमेंट करतो. आणि मग त्याच्या ज्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत, म्हणजे सगळ्यात पहिले कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स आहे, सेकंडमध्ये क्लासिफाय करणे, थर्ड आहे अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, फोर्थ आहे अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स, फिफ्थ आहे रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि लास्ट आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. सगळ्यात लास्ट पॉईंट जो आहे ॲब्झॉर्प्शनचा, म्हणजे कलेक्शन करण्यापासून ते ॲब्झॉर्ब करण्यापर्यंतची ज्या मधल्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या स्टेजेस आपल्याला थेरॉटिकल पार्टमध्ये बघायला मिळतात. ते तुम्हाला होम असाइनमेंट थ्रू कंप्लीट करायचा आहे, जो थेरॉटिकल पार्ट आहे. आणि समरीमध्ये आपण असं म्हणता येईल की जो प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा जो पार्ट आहे त्याचा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण बघितलेला आहे. रेशोची जी अमाऊंट आहे, म्हणजे त्या आयटमला जो अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट रेशोमध्ये कशी प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला आपण डिस्ट्रीब्यूट करतो हे आपण बघितलं आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच आता जो प्रायमरीचा जो आपण पार्ट बघितलेला आहे, प्रायमरी विथ सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम कसा असतो आणि प्रायमरीचे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत असाइनमेंट आपण घरी राहून कंप्लीट करायच्या. ठीक आहे, थँक्यू.